आरटीई प्रवेश प्रक्रिया ही शासनाची स्कीम नसून लाडक्या बहिणीची योजनेसारखी ही कायदा आहे. कायदा मोडल्यावर शिक्षा होतेच. जी शासनाच्या कायद्यानुसार समिती नेमण्यात आली होती ती कागदावरच होती आणि ती समिती असे काही बोगस कारभार करून ज्या पडताळणी करून ज्या विद्यार्थ्यांना निवड यादीत प्रवेश पात्र म्हणून तुम्ही प्रक्रिया केली आणि पुन्हा अपात्र म्हणून प्रक्रिया पूर्ण केली, त्या समितीवर पहिल्यांदा महाराष्ट्र नागरी अपील अधिनियम शास्त्रीय 1979 कर्तव्यात कसूर केला म्हणून त्यांच्यावर पहिल्यांदा गुन्हा दाखल केला पाहिजे. आणि त्यानंतर या शिक्षणाधिकारी साहेबांना हाकेच्या अंतरावर असलेले जे हाके आहेत त्यांना कुठंतरी थोडं जर बसावं आणि या पल्ल्यातील शिक्षकांच्या पाल्यांना न्याय मिळावा यासाठी आम्ही या ठिकाणी वारंवार निवेदन दिले आहेत. आता खळखटाक आंदोलनच करणार आहे. आमची मागणी आहे ज्या आता यांच्या पत्रानुसार 22 विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार आहे. बालकांचा शिक्षणाचा हक्काचा कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं लिहून ठेवलं आहे की जे मुलं शाळेत जात नाही त्यांना ओढून आणून शाळेत घाला. अहो आमच्या इथं शाळेत घातलेलं तुम्ही काढून पुन्हा अपात्र केलंय. काय अधिकार आहे तुम्हाला आमच्या पाल्यांच्या जीवाच्या शिक्षणाचे खेळायचं? आमच्या शिक्षणापासून तुम्हाला वंचित ठेवायचा काय अधिकार आहे? ही जी समिती आहे ते हाके कोण आहेत त्यांना तात्काळ त्यांच्यावर कारवाई करा. कोणती समिती आहे त्यांनी कागदपत्राची छाननी का शासनाच्या नियमानुसार केली नाही त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा. जर तुम्ही नाही केली तर गट शिक्षणाधिकारी कार्यालय मी जाऊन फोडणार आहे. इशारा आहे आमचा शिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांना. कोणत्या शाळेचं प्रकरण? हे आता शहरातील 22 शाळांचे प्रकरण, 22 विद्यार्थ्यांचं पूर्ण शाळेचे प्रकरण आहेत. अहो काय काय शाळेचे तर इथून प्रस्ताव पाठवलेत त्या शाळेमध्ये अनैतिक प्रकार आहेत, वेगवेगळे प्रकार आहेत, त्यांचे मान्यता रद्द करावे ते सुद्धा थांबवलेत. याची अशी वेगवेगळी धक्कादायक माहिती आता बाहेर येत आहे. त्या पूर्ण प्रकरणाच्या मुळाशी आम्ही जाऊन याचं सडेतोड सगळी चौकशी करून त्यांच्यावर आम्ही गुन्हा दाखल करण्यासाठी आणि आंदोलन करणार आहेत. आता आपण काय केलेलं आहे? या संदर्भामध्ये 22 विद्यार्थ्यांचं शालेय नुकसान होऊ नये. प्रशासन कुठेही या लोकांना पालकांना विद्यार्थ्यांना न्याय देत नाही म्हणून संभाजीनगर हायकोर्टात उच्च न्यायालयामध्ये आम्ही याचिका दाखल केलेली आहे. याचिका दाखल करून आता 4 तारीख त्यामध्ये कोर्टाने न्यायालयाने याचिका दाखल करून घेतली आहे आणि 4 तारीख त्यात दिलेली आहे. यांनी तत्पूर्वी या समितीवर कारवाई करावी अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करणार आहे. शिक्षणाधिकारी साहेब, जिल्हाधिकारी साहेब, मुख्याधिकारी नगर जिल्हा परिषद यांना निवेदन देऊन काही फरक पडलेला नाही. हाकेच्या